आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया फाल्गुन महिन्याचे श्रेष्ठत्व. या महिन्यात कोणकोणते सण व्रत येतात. मराठी 12 महिन्यातील हा 12वा व शेवटचा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेच्या आधी किंवा नंतर फाल्गुनी नक्षत्र असते. यावरून ह्या महिन्यास फाल्गुन हे नाव प्राप्त झालेले आहे. या महिन्याच्या प्रतिपदेला पयोव्रत व गुणा वाप्ती व्रत केले जाते. तृतीयेस मधुक तृतीया व्रत करतात. चतुर्थीस अग्निव्रत, अविघ्न व्रत, मनोरथ चतुर्थी व्रत करतात. ह्या चतुर्थीस सिद्धिविनायक चतुर्थी असे देखील म्हणतात. सप्तमी तिथीस अर्कपुट सप्तमी, कल्याण सप्तमी, कामदा सप्तमी, त्रिगती सप्तमी व्रत करतात. फाल्गुन शुक्ल अष्टमीस बुधाष्टमी, सीताष्टमी व्रत करतात. नवमीच्या दिवशी आनंद नवमी व्रत करतात. फाल्गुन शुक्ल एकादशीस आमलकी एकादशी असे म्हणतात. याच दिवशी सर्व देव आवळ्याच्या वृक्षाखाली जमले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना ह्या एकादशीचे महत्त्व सांगितले होते. द्वादशीस जया द्वादशी, पापनाशिनी द्वादशी, मनोरथ द्वादशी, सुकृत द्वादशी, सुगती द्वादशीचे व्रत करतात. फाल्गुन त्रयोदशीस धनव्रत करतात. नंद त्रयोदशी व्रत करतात. फाल्गुन शुक्ल चतुर्दशीस महेश्वर व्रत, वृषदान व्रत, सर्वार्थी हर व्रत करतात. या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली असता शरीराचे सर्व रोग व्याधी नष्ट होऊन आरोग्य प्राप्त होते. पौर्णिमेस अशोक व्रत, कुर्च व्रत, धाम व्रत व फाल्गुनी पौर्णिमा व्रत करतात. याच दिवशी लक्ष्मीनारायण व्रत करतात. या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रबिंबात सूर्यदेव व लक्ष्मी माता स्थित आहे असे समजून पूजन करावे व तेल विरहित जे पदार्थ असतील तेच फक्त ग्रहण करावे. हे व्रत फाल्गुन, चैत्र, वैशाख व ज्येष्ठ असे 4 महिने करावे. याच फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन किंवा होळी असते. ज्याप्रमाणे श्रावणीला ऋषीपूजन, विजयादशमीला देवीपूजन व दीपावलीस लक्ष्मीपूजन केल्याशिवाय भोजन करीत नाही, त्याचप्रमाणे होळीच्या ज्वालांचे दर्शन घेतल्याशिवाय व होळीपूजन केल्याशिवाय या दिवशी भोजन करीत नाही. याबाबत भक्त प्रल्हाद व होलिकाची कथा तर सर्वांना माहीत आहेच, पण ही देखील एक कथा आहे. पूर्वी धर्मध्वज नावाचा राजा होता. त्याचे सर्व शिपाई मंत्री सर्वजण पौर्णिमेला सकाळी वाजत गाजत नगराबाहेर वनात जात असत व वनातून एक वृक्ष घेऊन येत असत. त्यास होलीदंड असे म्हणत असत. त्यानंतर संध्याकाळी विधिवत होळीची पूजा केली जात असे. आपल्याकडे देखील एरंडीच्या वृक्षास आणले जाते. त्यास एका खड्ड्यात पुरून सभोवती गोबऱ्या लाकडे रचली जातात. त्यानंतर सडा रांगोळीने परिसर सुशोभित केला जातो. पताका लावल्या जातात व प्रदोष काळी म्हणजे सूर्यास्तानंतर व रात्र होण्याच्या आधीच्या वेळेत गंध, पुष्प आदी उपचाराने त्याचे पूजन केले जाते. त्यावेळी संकल्प केला जातो, त्यात प्रार्थना केली जाते, हे होलिका देवी, आम्हास, आमच्या परिवारास व गावातही सुख शांती राहू दे किंवा नांदू दे. अग्नी प्रज्वलन करून त्यानंतर होळीचे प्रज्वलन करावे व त्यानंतर होळीस आनंदाने 3 प्रदक्षिणा माराव्यात. त्यानंतर घरून आणलेले पदार्थ नैवेद्य जो असेल तो नारळ होळीस समर्पित करावे. काही ठिकाणी नारळाऐवजी खोबरे वाटी समर्पित करतात किंवा काही जण 5 खोबऱ्याच्या वाट्यांचे तोरण बांधतात व नंतर त्याचाच प्रसाद घरी नेतात. काही ठिकाणी जव, गव्हाच्या लोंब्या, हरभरे अग्नीत शेकून नंतर तो प्रसाद घरी नेतात. होळी पूजनानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर होळीभोवती पाणी टाकत 3 प्रदक्षिणा माराव्यात व थोडा प्रसाद तसेच होळीचा अग्नी किंवा रक्षा घरी आणावी. स्थान, प्रदेश व रूढी परंपरेनुसार यात थोडाफार बदल असू शकतो. फाल्गुन वद्य प्रतिपदेस गुरुप्रतिपदा, गौरीव्रत, पितृव्रत करतात. याच दिवशी धुळवड किंवा धुलिवंदनही खेळतात. तर काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी खेळतात. यात रंग लावणे व पाणी उडवणे असते. द्वारका, मथुरा, वृंदावन, गोकुळ, बरसाना या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अष्टमीस जानकी व्रत, शीतलाष्टमी व्रत, संतान अष्टमी व्रत करतात. वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीस पाप नाशिनी एकादशी असे म्हणतात. ह्या एकादशीची एक कथा आहे. एकदा मेधावी ऋषी हिमालयात तपस्या करीत होते. तेव्हा मंजू घोषा नावाची अप्सरा त्यांच्यावर मोहित झाली. तिने त्यांचे तप भ्रष्ट केले. त्यामुळे त्यांनी क्रोधित होऊन त्याला शाप दिला, तू पिशाच योनीस जाशील. तिने क्षमा मागितली. तेव्हा त्यांनी सांगितले, तू पाप नाशिनी एकादशीचे व्रत करावे. तिने ते केले व त्यानंतर तिला पुन्हा पूर्वरूप प्राप्त झाले. नरसिंह द्वादशीस भगवान नरसिंहाचे पूजन करतात.
फाल्गुन वद्य चतुर्दशीस केदारनाथाचे मानसपूजन करावे, म्हणजे केदारनाथचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होते. थोडक्यात म्हणजे याही महिन्यात अनेक सण व्रते आहेत, पण होळी, धुलिवंदन, रंगपंचमी व भगवान नरसिंहदेवाचे पूजन मुख्यत्वे केले जाते. आजचा हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.